आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी संपन्न। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ। आता उत्सुकता मंत्रिमंडळ विस्ताराची। फडणवीस सरकारच्या शपथविधीसाठी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती। बडे उद्योगपती आणि सिने स्टारसह सेलिब्रिटींचीही हजेरी। शपथविधीनंतर महायुती सरकारमध्ये आता खाते वाटपाचा पेच। एकनाथ शिंदे गृहमंत्रालयावर ठाम तर फडणवीस म्हणतात खाते वाटपावर एकमत। शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या दोन वेगवेगळ्या पत्रकार परिषदा। अजितदादांचा मात्र सहभाग नव्हता। नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी 7 ते 9 डिसेंबर दरम्यान विशेष अधिवेशन। 9 तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवड। फडणवीसांची माहिती। भाजप 18 ते 20 मंत्रिपद आपल्याकडे ठेवण्याची शक्यता। शिवसेनेला 12 ते 13 तर अजित पवारांना 8 ते 10 मंत्रिपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन। उपमुख्यमंत्री पदाची शिंदेंकडून नवी व्याख्या। फडणवीस आणि अजितदादांना सहकार्य करण्याची हमी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन। दादरच्या चैत्यभूमीवर उसळला भीमसागर। नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्रीही करणार अभिवादन। भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून ॲडलेडला दुसरी कसोटी। रोहित शर्मा गिलचा संघात कमबॅक। डे नाईट मॅचमध्ये गुलाबी चेंडूने होणार घमासान। अल्लू अर्जुनचा बहुप्रतीक्षित पुष्पा 2 प्रदर्शित। रिलीज आधीच सिनेमाला 100 कोटींचं प्री बुकिंग। 500 कोटींच्या बजेटची फिल्म सुपरहिट होणार का? चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।